आज महाराष्ट्र संघर्ष समितीकडून माननीय सहाय्यक संचालक नगररचना विभाग कार्यालय सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका सांगली विषय विश्रामबाग येथील गणेश नाश्ता सेंटर येथे असलेल्या धोकादायक पाण्याच्या टाकीमुळे संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तात्काळ अतिक्रमण कारवाई करण्याबाबत महोदय सविनय विनंती की सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील गणेश नाश्ता सेंटर येथे उभारण्यात आलेल्या पाण्याची टाकी अत्यंत धोकादायक स्थितीत असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही। या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने नागरिक व ग्राहकांची वर्दळ असते, त्यामुळे सदर टाकी कोसळल्यास गंभीर जीवितहानी तसेच मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे या प्रकरणाची तातडीने पाहणी करून संबंधित धोकादायक बांधकाम व अतिक्रमणाविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी संबंधित पाण्याची टाकी त्वरित हटवण्याचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती। आज आम्ही सहाय्यक संचालक नगररचना विभागामध्ये आलो होतो आणि महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून विश्रामबाग चौकामध्ये नाश्ता सेंटर आहे। त्या नाश्ता सेंटरला नाश्ता सेंटरच्या समोर गेल्या काही महिन्या पाठीमागं जो अतिक्रमण झाला होता, त्या अतिक्रमणाच्यामुळं आज सर्वसामान्य नागरिकांचे खूप हाल होतात। त्यांच्या पोरांचे, त्यांच्या मुलांचे, एज्युकेशनचे, भवितव्याचे खूप हाल होतात। त्याच्या समोरच एक नाश्ता सेंटर आहे, तो देखील अतिक्रमणमध्ये आहे, परंतु महानगरपालिकेनं झोपेचं सोंग घेतलेलं आहे आणि त्या झोपेचं सोंग हे आम्ही त्यांना जागा करण्यासाठी आज नगररचना विभागामध्ये नाश्ता सेंटर गणेश नाश्ता सेंटर विरोधामध्ये आम्ही त्याचं अतिक्रमण व्हावं म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्त मॅडम यांना देखील निवेदन दिलेलं आहे। काही दिवसामध्ये ते अतिक्रमण जर काढलं नाही तर आम्ही महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या वतीने 8 दिवसानंतर महानगरपालिकेच्या समोर आत्मदहन करण्याचा आम्ही इशारा देतोय। लवकरात लवकर गणेश नाश्ता सेंटरवरती अतिक्रमण करावे ही आमची कळकळून विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।